अहो, हे आजकालचे सोशल मीडियावरील लग्नाचे ग्रुप्स म्हणजे काय चाललंय? काहीच मर्यादा नाहीत. नुसता बाजार मांडलाय. अगदी खरं. हे काय चाललंय? हा? नुसती गर्दी, पण काम कुणीच करत नाही. अगदी गरिबांची लग्न जुळली पाहिजेत या हेतूने तुम्हाला सुद्धा व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक विनंती असेल की तुमच्याही ओळखीत, परिचयात किंवा तुमच्या नात्या गोत्यात किंवा तुमच्याकडे स्वतः एखाद्या जर गरीब घरच्या मुलीचं विधवा, घटस्फोटित परित्यक्त्या किंवा ज्यांना लग्नाची गरज आहे किंवा अलीकडच्या काळामध्ये जो काही नाममात्र घटस्फोट हा प्रकार पुढे आलेला आहे, मग ते गरीब असतील, श्रीमंत असतील, तर अशा स्थळांचा परिचय आमच्यापर्यंत पाठवा. आमचा जो काही व्हॉट्सअप क्रमांक आहे तर तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही देत आहोत. आणि तुम्ही मग स्वतःच्या लग्नासाठी प्रयत्न करत असताना मग जर आपण एखाद्या गावखेड्यात राहत असू आणि मग आपल्या बाजूच्याच गावामध्ये आपल्या मित्राकडे किंवा एखाद्या जवळच्या नातेवाईकाकडे ते आपल्यासारखेच गरीब असतात, मग त्यांच्याकडे जर एखादं स्थळ असेल तर त्या स्थळाचा बायोडाटा आणि फोटो आमच्यापर्यंत पाठवा. तुम्ही जर म्हणत असाल तर ती माहिती आम्ही कम्युनिटी गाईडलाईनच्या हिशोबाने गोपनीय ठेवू. तुम्ही जर म्हणत असाल की ग्रुपवर टाका किंवा आमच्यासाठी एखादं स्थळ पाहून द्या, तर त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काय कसे प्रयत्न करता येतील याबाबत तुम्ही तुमच्या काही सूचना असतील, सुधारणा असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवल्या पाहिजे. आणि अशी स्थळं आमच्याकडे पाठवा. 2 महिन्यापूर्वी आम्ही असं आवाहन केलं होतं, तर त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद भेटत आहे. 10-12 स्थळं आमच्यापर्यंत आतापर्यंत आलेली आहेत. त्यांच्यातील एक दोघांची लग्न जुळलेली सुद्धा आहेत. मग त्याच्यामध्ये आमचा काही रोल होता अशातला मुळीच भाग नाही. मात्र कुठलंही काम करत असताना ते जर श्रेयासाठी किंवा प्रतिष्ठेसाठी किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी केलं तर त्यातून स्वार्थी हेतूच स्पष्ट होतो. मात्र ज्यावेळेस आपण मोफत किंवा सेवाभाव म्हणून हा शब्द वापरतो तर त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नसला पाहिजे असं आम्हाला वाटतं. आणि मग त्या दृष्टीने हे काम करत असताना मराठा लग्न अक्षदाच्या माध्यमातून गेल्या 5-7 वर्षामध्ये लॉकडाऊनच्या आधीपासून यावर काम करत असताना मग ते लग्न अक्षदाचं वेबसाईट असेल, ऍप्लिकेशन असेल, व्हॉट्सअपचे ग्रुप असतील, युट्यूबच्या माध्यमातून असेल, जे लग्न जुळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो तर या माध्यमातून लग्न जुळतातच किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा करणं चुकीचं ठरेल. मात्र एक गोष्ट आम्ही ठामपणाने सांगतो की आम्ही कुठल्याच गोष्टीसाठी कुणालाही पैशाची मागणी करत नाही. आमच्या नावाखाली लग्न अक्षदाकडून बोलतो असं सांगून पैसे उकळणारे अनेक जण आहेत. अनेक अशा घटना समोर आल्या आहेत. या घटनेपासून, गोष्टींपासून तुम्ही सावध असलं पाहिजे. आणि तुम्हाला पुन्हा विनंती असेल की तुमच्या परिचयातील जर काही अशी स्थळं असतील तर आमच्यापर्यंत पाठवा. याच्या मागचा उद्देश हाच की बऱ्याच विवाह संस्था अशा आहेत की ज्या अतिशय कमी मोबदला घेऊन वधूवर परिचय मेळावे आयोजित करत असतात. मात्र वधूवर परिचय मेळावा आयोजित करणं ही खर्चिक बाब आहे. आणि मग त्या दृष्टीनं आपण जर घर बसल्या, आता आजकाल मोबाईल सगळेच जण वापरतात, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातूनही लग्न जुळण्याचं प्रमाण एक चांगलं असतं. मात्र व्हॉट्सअप ग्रुपचा आपण सुरुवातीला बाजार भरवला, बाजार करून करून त्याला चिडून चिडून नंतर त्याचा कचरा केला. आता त्या व्हॉट्सअप ग्रुपचा तमाशा सुद्धा आपण करून टाकलेला आहे. तर ते आपणच कुठंतरी केलेलं आहे की बा कॉन्व्हेंटमध्ये जायचं असलं तर आपण 50,000 रुपये तिथं फी भरतो. तिथं 5-6 हजार रुपये महिन्यावाले 10वी-12वी शिकलेले कोणीतरी शिक्षक असतात. मात्र ज्यांच्याकडे डिग्री आहे तर त्या जिल्हा परिषद शाळांची आपण हागणदारी करून टाकतो. या सवयी आपल्याला झालेल्या आहेत. तर त्याच्यात कुणाला एकाला दोष देणं योग्य होणार नाही. अशा स्थितीमध्ये तुमच्या परिचयात जर काही स्थळं असतील किंवा तुमचं मुलगा म्हणून जरी तुम्हाला तुमचा स्वतःचा परिचय द्यायचा असेल तर अजून आले तुम्ही नाहीत का नमो स्वतःचा शेतकरीचे पैसे? 30 सेकंदाचा 1 मिनिटाचा माहिती कधी देणारा येणार ते व्हिडिओ हप्ते? बनवला पाहिजे. त्याच्यामध्ये माहिती सांगितली पाहिजे की बाबा माझं नाव, सिंगल नाव सांगितलं तरी चालते, माझं नाव राम आहे, माझा जिल्हा सोलापूर, कोल्हापूर जो काय असेल ते या तालुक्यात मी राहतो, माझ्याकडे 2 एकर शेत आहे, स्वतःची शेती आहे, त्याला जोडधंदा म्हणून मी पानटपरी किराणा दुकान चालवतो. माझ्या कुटुंबामध्ये माझे आई वडील, आई काहीच काम करत नाही, मात्र वडील दुधाचा व्यवसाय करतात, भाऊ वेगळा राहतो. जे काय असेल ते आपण आपली कौटुंबिक माहिती सांगितली पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्या घराचा फोटो, आपला व्यवसाय असेल तर व्यवसायाचा फोटो दिला पाहिजे. आणि मग याच्यातून काय होईल की समजा वैयक्तिक स्तरावर काही स्थळं आमच्याकडे येतात तर त्यांच्याकडून पाठवण्याचा प्रयत्न आपण करू. आणि बरेच आम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला दिवसभरात 25-30 मेसेज, तुमच्याकडे मुली आहेत का, तुमच्याकडे हे आहे का, तुमच्याकडे ते आहेत का, तुमची ओळख नाही, पाळख नाही, तुमच्यासाठी कशाला आपण हे करा. बरेच जण म्हणतात आम्हाला एखादी गरीब घरची मुलगी सुचवा. आता तुम्हीच सांगा की जर समजा एखादी गरीब घरची मुलगी असेल, समजा उदाहरणार्थ ती मराठवाड्यातली मुलगी आहे किंवा विदर्भातली मुलगी आहे आणि एखाद्याला आम्हाला
पश्चिम महाराष्ट्रातून मेसेज आला किंवा फोन आला की आम्हाला गरीब घरच्या मुलींची स्थळं पाठवा तुमच्या भागातली, तर त्यांच्याच भागातली आम्ही मुलं स्थळं आमच्याकडे आलेली पाठवली. ती खरी आहेत खोटी आहेत आम्हाला माहित नाही. आणि ते पाठवल्याच्या नंतर मग त्यांचं परस्पर लग्न जुळलं आणि लग्न जुळल्याच्या नंतर त्याच दिवशी ती पोरगी दागिने घेऊन पळून गेली. तर मग ज्यावेळेस पोलिसात नोंद होईल तर त्यावेळेस स्थळ सुचवणारा कोण होता? म्हणजे फुकटच आम्ही 12च्या भावात जाणार का नाही जाणार, की तुम्ही जरी असले तरी 12च्या. आणि याच गोष्टीमुळं मग हे कोणी कोणाच्या लग्नाच्या मधात पडत नाही. या गोष्टी घडत आहेत. तर आम्ही ज्या काही गोष्टी करतो तर खातरजमा झाल्याच्या नंतर तुमचा आयडी प्रूफ पाहिल्याच्या नंतरच आम्ही एकमेकांना स्थळं सुचवण्यासाठी मदत करतो आणि स्थळं सुचवणं हा आमचा एक प्रामाणिक हेतू आहे, उद्देश आहे. या पलीकडे मराठा लग्नाक्षता कुठलीही जबाबदारी स्वीकारत नाही. तर असो, तुमच्या काही फीडबॅक असतील, कमेंट्स असतील तर नक्की त्या खाली कळवा. धन्यवाद.